राज्यभरात आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। यासाठी ठिकठिकाणचे निवडणूक विभागही सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। मी आता पुण्याच्या भोर तालुक्यात आलेलो आहे आणि भोर तालुक्यातील भोलावडे मतदान केंद्रावर खास महिलांसाठीचं पिंक बूथ जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीचं हे पिंक बूथ आहे याची मी तुम्हाला दाखवते। या ठिकाणी पाहिलं तर आकर्षक असा सर्व गुलाबी कलर या बूथला आपल्याला पाहायला मिळतो। अगदी फुगे सुद्धा गुलाबी आहेत आणि आतमध्ये जर पाहिलं तर जे सर्व महिला कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा गुलाबी रंगाच्या साड्या परिधान केल्याचं पाहायला मिळतं। एकूणच खास महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या हा बूथ आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर जो महिलांचा आवडता कलर आहे तो गुलाबी कलर अशी थीम जी आहे ती या संपूर्ण मतदान केंद्राची असणार आहे। आणि एकूणच सकाळपासून जर पाहिलं तर मतदारांची सुद्धा मतदान करण्यासाठी या ठिकाणी लाईन लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय चांगल्या प्रकारे रांगोळी काढून सजावट जी आहे ती या पिंक बूथला करण्यात आलेली आहे आणि मतदार सुद्धा या ठिकाणी मतदान करण्यासाठी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर त्याचबरोबर बोरमध्ये जिल्हा परिषदेचे 4 गट आणि पंचायत समितीची 8 गणांसाठी निवडणूक होती। त्या अनुषंगाने भोलावडे मतदान केंद्रावर अशा प्रकारचं बूथ जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत मतदान अधिकारी आहेत। कशा पद्धतीचं हे पिंक बूथ असणार आहे, कुठल्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत? तसे पाहता आम्ही खूप सुखसुविधा दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे माझ्यासोबत या तलाठी मॅडम आहेत, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य असं केलेलं आहे। कालपासून आमची जी टीम आहे, काल पोहोच झाली इथे, तेव्हापासून आमचं जे मॉक कॉल असेल किंवा काय आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही ते चालू केलेले आहे। त्यानंतर 7:30 वाजता आमचं ते मतदान चालू झालेलं आहे। आता तसं पाहता आपण बघू शकता की बरेच आता येत आहेत लोक आणि आपल्या मतदान करतायत। आपल्यासोबत महिला निवडणूक अधिकारी आहेत, तुम्ही सुद्धा महिला आहात। आतमध्ये पाहिलं तर सर्व महिलांनी पिंक साड्या परिधान केलेल्या आहेत, पिंक फेटे परिधान केलेले आहेत। पिंक थीम अशी या बूथची करण्यात आलेली, कशा प्रकारचं ही असणारी बूथ काय? आपल्या भोरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 3 केंद्र स्पेशल ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये भोलावडेचं पिंक सेंटर दिलेलं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये सर्व स्टाफ हा महिला स्टाफ आहे आणि त्यांनी सर्वांनी पिंक कलर आपले कमान आहे, त्याच्यानंतर आपलं सेल्फी पॉईंट आहे, ते सर्व पिंक कलर ठेवलेलं आहे। असं एक स्पेशल केंद्र आहे आपलं। बरं, मतदारांना कुठली गैरसोय होण्याची पुरेपूर काळजी घेतात? येस 3 केंद्र असल्यामुळे थोडी गर्दी होते, पण आपण शक्यतो असं बघतोय की गर्दी होणार नाही। त्याच्यामुळे BLO बाहेर बसवलेले आहेत आपण, की जेणेकरून तिथे चेक होईल की त्यांचा नंबर कुठल्या केंद्रावरती आहे। तसंच त्यांना क्यू मध्ये लावून आतमध्ये पाठवण्यात येत आहे। मोबाईल आतमध्ये अलाउड नाही, सो एक माणूस आपण बाहेर बसवलेला आहे जो मोबाईल तिथे चेक करतोय, असला तर तो बाहेर ठेवायला लावतोय। धन्यवाद। तर आपण पाहतो की कशा पद्धतीची ही मतदान प्रक्रिया सुरू आहे त्याची माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिलेली पाहायला मिळते। या ठिकाणी पाहिलं तर पोलीस यंत्रणाही ठिकठिकाणी सज्ज असल्याचं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा मतदान केंद्रावर लावण्यात आलेला आहे आणि एकूणच मतदारांची कुठलीही गैरसोय होऊ नये याची पुरेपूर काळजी जी आहे ती निवडणूक विभागाकडून घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।